शर्मा यांनी सुरक्षा दलांचं अभिनंदन केलं। 10व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त गोव्यामध्ये AIIA अर्थात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। भारतातली विद्वत्ता, आयुर्वेदाची महती आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनाचं सार सांगत धन्वंतरी वंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली। पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्राचा जागतिक पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दिवस एक महत्त्वाचं पाऊल ठरलाय। या सोहळ्यात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी AIIAच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आयुर्वेदाचा प्रसार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। आरोग्य आणि सुदृढतेसाठी निसर्गाशी संवाद साधण्यात आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची आहे। त्या दृष्टीनं भारत हे जगातलं सुदृढता केंद्र ठरतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं। यावर्षी लोकांसाठी आयुर्वेद, वसुंधरेसाठी आयुर्वेद अशा मध्यवर्ती संकल्पनेभोवती राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे कार्यक्रम गुंफलेले आहेत। आरोग्याच्या आणि परिसंस्थेच्या जपणुकीसाठी आयुर्वेदाचं महत्त्व या कार्यक्रमांमधून अधोरेखित होईल। यावेळी राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येणार आहेत। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज